सुप्रभात विद्यार्थी मुलांनो, शाळा बंद आहे, पण शिक्षण चालू आहे. शाळा बंद, पण शिक्षण चालू या उपक्रमात आपण इयत्ता 9वी विषय मराठी अक्षर भारती मधला उपयोजित लेखन घटक मधला एक सुंदर उपघटकाचा अध्ययन अध्यापन करणार आहोत. बृहन्मुंबई महानगरपालिकातर्फे आयोजित ऑनलाईन शिक्षणाचा या सत्रामध्ये मी दुर्गा शर्मा आपला सहर्ष स्वागत करते. आज आपण मराठीतला उपयोजित लेखन जे आपला एक महत्त्वपूर्ण भाग आहे. आपल्याला पास होण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भाग आहे आपला उपयोजित लेखन. त्यामधला संवाद लेखन हा घटकाचा आपण अध्यापन करणार आहोत. तर पहिला आपण बघूया की संवाद म्हणजे काय? संवाद म्हणजे नेमकी काय असतं? संवाद कशाला म्हणतात? तर दोन किंवा अधिक व्यक्तींचे एकमेकांशी होणारे संभाषण म्हणजे संवाद. मतलब कि दो से अधिक व्यक्ति जब एक दूसरे से बातें करते हैं, एक दूसरे से उनका कम्युनिकेशन होता है, एक दूसरे से वो बोलते हैं, तो उसे हम बोलते हैं संवाद। अब जब हम लोग इसमें संवाद लेखन करते हैं जब एग्जाम में, तो हम लोग दो या दो से अधिक व्यक्तियों का नहीं, हम लोग सिर्फ दो व्यक्तियों का ही संवाद लिखते हैं। लेकिन संवाद मतलब होता है कि जो हम अपने डेली रूटीन में, अपने जीवनचर्या में जब हम लोग इसका यूज करते हैं, इसका उपयोग करते हैं, तो इसका मतलब होता है कि दोन किंवा अधिक व्यक्ति, जब दो या दो से अधिक व्यक्ति आपस में बैठ के बातचीत करते हैं, अपने विचार, अपना चिंतन और आपको कुछ यूजेबल थिंग्स वो आपस में बताते हैं और सुनते हैं, तब हम उसे कहते हैं संवाद. त्याला आपण म्हणतो संवाद. आता बघा की हा संवादाचे जे कौशल्य आहे, संवादाच्या कौशल्य आपण प्रत्येकाच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. मतलब कि संवाद का ये जो कौशल्य है, ये कौशल्य हम सभी के अंतर्गत होना बहुत जरूरी है. कारण आपण सगळेजण एक समाजशील आहोत. मतलब हम सभी लोग क्या है, एक सामाजिक प्राणी हैं. आणि आपण मित्र मैत्रिणींची सोबत वावरत असताना, समाजात वावरत असताना, हे जर संवाद कौशल्य आपल्या जवळ प्रभावी असेल, तर आपली एक वेगळीच ओळख आपल्याला निर्माण करता येते. मतलब कि ये संवाद कौशल्य जो है, वो हम सभी के अंतर्गत होना बहुत जरूरी है. क्यों? क्योंकि हम सब क्या है, एक सामाजिक प्राणी है, एक समाजशील प्राणी है. और जब हम समाज में रहते हैं, तो हमारा संपर्क बहुत सारे लोगों से आता है. हम अपने मित्रों से मिलते हैं, हम अपनी मैत्रिणी से मिलते हैं, और समाज में काका काकी, दादा दादी और बहुत सारे ऐसे व्यक्तियों से भी मिलते हैं जिनसे हमारी रोज बातचीत नहीं होती, जिनसे हम रोज मिलते नहीं हैं, परंतु ऐसे लोगों से जब हम मिलते हैं तो हम उनसे बातचीत करते हैं, हम उनसे संवाद करते हैं. और ऐसी बातचीत करते समय, ऐसे संवाद करते समय हमारे अंतर्गत संवाद कौशल्य होना बहुत जरूरी होता है. क्योंकि जब आपका संवाद कौशल्य प्रभावी होगा, जितना प्रभावी आपका संवाद कौशल्य होगा, उतनी ही आपकी एक अलग छाप, एक अलग पहचान आप समाज में निर्मित कर सकते हो. तो अपनी एक अलग पहचान निर्मित करने के लिए संवाद कौशल्य आपके अंतर्गत होना बहुत जरूरी है. तो आज संवाद कौशल्य के लिए क्या क्या जरूरी चीजें हैं, वो अभी मैं आपको आगे बताऊंगी. आता बघा, आपल्याला वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी मी सांगितलं तुम्हाला की आपल्या जवळ संवाद कौशल्य असणे खूपच आवश्यक आहे, खूपच गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला प्रभावी व्यक्तिमत्वाचा एक पैलू म्हणजे आपल्याकडे उत्तम असा संवाद कौशल्य असणे. आपको आपके प्रभावी व्यक्तिमत्व का एक पहलू, एक आपको प्रभावी व्यक्तिमत्व का एक पहलू दिखाना है. आपको अपने अपने व्यक्तिमत्व में से प्रभावी व्यक्तिमत्व का एक पहलू अगर दिखाना है, इसका मतलब है
कि आपके पास संवाद कौशल्य जो है वो उत्तम, प्रभावी, उच्च कोटि का होना चाहिए. आणि हे संवादाचे कौशल्य जे आहे ते आपण आपल्यामध्ये निर्माण करू शकतो. त्यासाठी काही गोष्टींचा पालन आपल्याला करायला हवं. जरूरी नहीं है कि आपके पास संवाद का कौशल्य नहीं है तो आप नहीं हो सकता, नहीं. आप संवाद का कौशल्य अच्छा उत्तम संवाद प्रभावी व्यक्तिमत्व के लिए जो संवाद आवश्यक है वो कौशल्य आप अपने अंतर्गत निर्मित कर सकते हो. पर उसके लिए आपको कुछ चीजों का पालन करना होगा. आता बघा, उत्कृष्ट संवाद कौशल्यामुळे आपली एक वेगळी ओळख निर्माण करता येते. ही गोष्ट आता तुमच्या लक्षात आलेली असेल कि अपना प्रभावी व्यक्तिमत्व निर्मित करने के लिए संवाद कौशल्य बहुत जरूरी है. तो ये बात जो है वो आपके ध्यान में आ गई होगी. आणि यासाठी संवाद कौशल्य या घटकाकडे तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष द्या. अभी आपको पता चल गया होगा कि अपना एक उत्कृष्ट और एक प्रभावी व्यक्तिमत्व लोगों के सामने निर्मित करने के लिए संवाद कौशल्य होना बहुत जरूरी है. ठीक है. तो यह संवाद कौशल्य निर्मित करने के लिए आपको कुछ बातें ध्यान में रखनी है और उस कुछ बातों का पालन करना है. इसलिए अभी जो अपना ये घटक होने वाला है संवाद कौशल्य, तर याच्यामध्ये तुम्हाला मी संवाद काय आहे, संवाद लेखन करताना कोणती गोष्टी महत्वाची आहे, संवाद लेखन करताना तुम्हाला काय करायचे आणि काय नाही करायचंय, तर हे सगळी गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर या घटकाकडे आता तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष द्याल अशी माझी अपेक्षा आहे. का? कारण तुम्हाला आता कळलं आहे की आपल्याला संवाद कौशल्यामुळे एक वेगळी ओळख निर्माण होते समाजामध्ये आपली. तर आपल्याला हा घटक चांगल्या प्रकारे अध्ययन-अध्यापन करणं खूप आवश्यक आहे. आता बघा पुढचे स्लाइड. याच्यामध्ये आहे संवाद म्हणजे बोलणे. संवाद म्हणजे काय? बोलणे. आता आपण याच्यापूर्वी आपण काय बघितलं? एकमेकांशी संभाषण करणे. एकमेकांशी संभाषण करणे म्हणजे कम्युनिकेशन करणे. एकमेकांशी बोलणे. मतलब एक दूसरे से बातें करना. तर दोन व्यक्ती परस्पर एकमेकांशी बोलतात तेव्हा त्याला संवाद म्हणतात. जब दो व्यक्ति एक दूसरे से बोलते हैं, एक दूसरे से बातें करते हैं, तब हम उसे संवाद कहते हैं. आता एक बोलतो, दुसरा ऐकतो, दुसरा बोलतो, पहिला ऐकतो. आता संवाद मध्ये काय असतं बघा, एक व्यक्ती बोलता है, ऐसा नहीं सब साथ में चिल्ला रहे मैं जैसे आप संसद भवन में देखते हो, त्याला आपण संवाद नाही म्हणणार. संवाद म्हणजे काय, जेव्हा मी बोलते तेव्हा तुम्ही ऐकताय आणि जेव्हा तुम्ही बोलणार तेव्हा मी ऐकणार, त्याला आपण म्हणणार संवाद झाला आहे. तर कोणत्याही विचार, कोणत्याही गोष्ट, कोणत्याही चिंतन मनन आपण करत असतो या संवादामध्ये आणि एक बोलत असतो आणि दुसरा ऐकत असतो आणि दुसरा बोलत असतो आणि पहिला ऐकत असतो, तर त्याला आपण ह्या बोलण्याची क्रिया याच्यामध्ये चालू असते, म्हणजे ये बोलने की क्रिया जो है वो इसमें चालू रहती है, तर त्याला आपण संवाद असे म्हणत असतो. आता तिसरा पॉइंट आहे आपल्या समोर, एकांकिका, मालिका, नाटक आणि सिनेमा हे संवादावर आधारित असतात. आता बघा आपण चित्रपटामध्ये आणि आपण टीव्ही मध्ये एकांकिका बघतो आणि मालिका बघतो, नाटक बघतो, सीरियल बघतो, आपण पिक्चर्स बघतो. तर हे सर्व जे गोष्टी आहे, हे सर्व जे आपण बघत असतो टीव्ही वरती, हे सर्व संवादावरच आधारित असतं. तर आता तुम्हाला हे कळालं असेल की कसं काय ते संवादावर आधारित असतं. तर जेव्हा आपण संवाद करतो, जेव्हा आपण बोलत असतो, तेव्हा कसं असतो, एक नायक काय म्हणाला आणि त्याच्या प्रत्युत्तर देताना नायिका म्हणते. वृद्ध माणूस काय म्हणाला त्याच्या प्रत्युत्तर देताना त्याच्या घरातला माणूस बोलत असतो. आणि जेव्हा आपण न्यूज बघतो तर त्याच्यामध्ये पण संवाद चालू असतो. न्यूजमध्ये बघा 2-3 लोकांना ते ऑनलाईन घेतात
आणि त्यांच्यामध्ये संवाद करून ते बोलतात आणि सांगतात की तिकडे काय चालू आहे, तिकडे काय चालू आहे. तर असा आपण टीव्ही शो बघतो, ते आपण मालिका बघतो, आपण सीरियल बघतो, सिनेमा, पिक्चर्स बघतो. हे सर्व जे आहे या ह्याचा जो नीव आहे, हे सर्व कसं तुमच्या समोर असतं, याचा मूळ आधार काय आहे? तर याचा मूळ आधार संवादच आहे. तर हा सर्व गोष्टी संवादावरच अवलंबित असते. कळालं आता तुम्हाला? आता पुढच्या स्लाइड बघूया. पुढची स्लाइड आहे आपली. संवाद लेखन करताना महत्त्वाच्या गोष्टी. संवाद लेखन करताना कोणती गोष्टी महत्त्वाची आहे, कोणती गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायची आहे, ज्याच्याकडून आपला संवाद प्रभावी, उत्कृष्ट व्हावा. तर आपला संवाद प्रभावी आणि उत्कृष्ट करण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी महत्त्वाची आहे, कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायची आहे, ते आता गोष्टी आपण बघूया. विषयाशी संबंधित संवाद असावा. आपला जे संवाद आहे, आपला संवाद कसा असावा? तर आपला संवाद विषयाशी संबंधित असावा. म्हणजे आपण जे संवाद करताय, तर संवाद करण्यापूर्वी आपला एक विषय आपल्याला निश्चित करावा लागतो, की आपण कोणत्या विषयावर करणार आहोत. तर त्या विषयाची संबंधित आपला संवाद असावा. मतलब कि जब हम संवाद करने वाले होते हैं, संवाद लेखन करने वाले होते हैं, तब सबसे पहले हमें एक सब्जेक्ट चूज करना होता है कि कौन से सब्जेक्ट पे हम संवाद लेखन कर रहे हैं। जैसे आपको एक एग्जाम्पल आपको एग्जाम में आता है, इंटरनेट के लाभ है या हानि है, इंटरनेट का जाल ये लाभ है या हानि है, इस पर संवाद लेखन करो। तो ये आपका सब्जेक्ट। तो सबसे पहले आपको निश्चित करना है कि आप जो संवाद लेखन कर रहे हो, तो आपका सब्जेक्ट क्या है, आपका विषय क्या है, जिससे आप संवाद लेखन करने वाले हो। तो आपका विषय क्या है, उस विषय से संबंधित ही आपको उसके अंतर्गत वाक्य बनाने हैं। आता आपला नेक्स्ट पॉइंट आहे, संवादाची भाषा दैनंदिन व्यवहारातील असावी. बघा हा, हे खूप महत्वाचा पॉइंट आहे. संवादाची जी भाषा आहे, ती भाषा दैनंदिन व्यवहारातील असावी. म्हणजे जे आपण दैनंदिन व्यवहारात दररोज आपण आपल्या व्यवहारामध्ये जशी भाषाचा आपण प्रयोग करत असतो, तशीच भाषा आपल्याला संवादामध्ये घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला उच्च कोटीची भाषाचा प्रयोग आपल्याला संवादामध्ये करायचा नाहीये. कारण हा संवाद जे माणूस पढणार, जे वाचणार, त्याला वाचूनच तुमचा संवाद साधारणपणे त्याला समजायला यायला हवं. म्हणून आपल्याला संवादाची जी भाषा आहे, ती दैनंदिन व्यवहाराची घ्यायची आहे. ते आपल्याला ग्रांथिक भाषा त्याच्यामध्ये घ्यायची नाहीये. त्याच्यामध्ये आपल्याला अभंगाची भाषा घ्यायची नाही आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कवितेची भाषा घ्यायची नाहीये. तर आपल्याला ते उच्च कोटीची भाषाच्या अलंकारिक भाषेचा प्रयोग त्याच्यात करायचा नाही आहे. ते तिथे आपल्याला आपण जे दैनंदिन व्यवहारात जशा भाषाचे प्रयोग करत असतो, तसंच प्रकारची भाषा आपल्याला संवादामध्ये घ्यायची आहे. आपण संवाद जेव्हा लिहिणार, जब हम संवाद लिखेंगे, संवाद जब करेंगे, तो उस संवाद में हमारी जो भाषा होगी, वो भाषा सरल होगी, जो हम दैनिक रोजमर्रा जीवन में हम जिस भाषा का इस्तेमाल करते हैं, उसी प्रकार की भाषा का इस्तेमाल हमें अपने संवाद लेखन में करना है। हमें उच्च कोटि की, हमें ग्रांथिक रूप की भाषाओं की, अलंकारिक भाषाओं की, व्याकरण युक्त भाषाओं का इस्तेमाल नहीं करना है। हमें शुद्ध सरल जो हम रोज के जीवन में प्रयोग करते हैं, उस प्रकार की भाषा का इस्तेमाल संवाद लेखन में करना है। अब हमारा नेक्स्ट पॉइंट है, संवादातून मन वळवणे, प्रभाव निर्माण करणे हे झाले पाहिजे.
आता बघा याच्या पूर्वीच मी तुम्हाला सांगितले आहे की आपला संवाद कसा असला पाहिजे. तर आपला संवाद असा असला पाहिजे की आपल्या व्यक्तिमत्वाचे एक पैलू आपल्याकडे उत्तम पैलू आपल्याला दर्शविला पाहिजे असा आपल्याला आपला संवाद असला पाहिजे. तर तुमचे संवाद असं असलं पाहिजे की समोराच्या मन वळवलं पाहिजे तुमच्या संवादातून. त्याच्या मन आकर्षित करल्या पाहिजे आणि तुमच्या प्रभावी व्यक्तिमत्व त्याच्या समोर निर्माण झाला पाहिजे. असा तुमचा संवाद असला पाहिजे. आणि जे संवाद लेखन तुम्ही करता आहे ते वाचून वाचकाचा मन प्रभावित असला पाहिजे. अशा प्रकारचा संवाद तुमचा झालं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारची भाषा आणि ती भाषा पण तुमच्या दैनंदिन व्यवहाराची असली पाहिजे. तर समोराच्या मन वळवण्याचं काम तुमच्या संवादामुळे होणं पाहिजे. तुमच्या संवादामुळे मुळे होत असलं पाहिजे. अशा प्रकारची तुमची भाषा असली पाहिजे. तर आता उच्च कोटीचे असं चांगल्या प्रकारचे संवाद लेखन तुम्हाला करायचे आहे. बघा मतलब संवाद, आप जो संवाद कर रहे हो, आप जो बोल रहे हो तो सिर्फ सामने वाले का मन जो है वो आपको आकर्षित कर लेना है। और जो संवाद लेखन लिख रहे हो तो जो वाचक है, जो वाचक उसे पढ़ रहा है, वो वाचक आपके संवाद लेखन से आकर्षित, आपके बातों से एग्री हो जाना चाहिए। आप जो बोलना चाह रहे हो उस बात से वो एग्री हो जाना चाहिए। इस प्रकार का संवाद लेखन आपको करना है। आता आपण पुढच्या पॉइंट बघूया. संवादाची भाषा साधी, सरळ व सोपी असावी. आप जो संवाद लेखन कर रहे हो, आपके संवाद की जो भाषा होगी वो भाषा एकदम सादी मतलब सिंपल, सादी, सरळ व सोपी असावी. एकदम सिंपल और सीधी सादी और सरल होनी चाहिए. संवाद की भाषा म्हणजे जे संवादाची भाषा आहे ती जास्त मी याच्या पहिला पण सांगितलं संवादाची भाषा तुमची ग्रांथिक नसावी, अलंकारिक नसावी. ती साधी, सरळ आणि सोपी भाषा असावी. ही भाषा तुम्ही दररोज आपल्या जीवनामध्ये प्रयोग करत असतो आपण, तसं प्रकारची भाषा या संवादाची असावी. मतलब कि जिस प्रकार की भाषा का प्रयोग हम अपने दैनिक जीवन में कर रहे हैं, रोजमर्रा के जीवन में कर रहे हैं, वैसी सीधी सादी, सिंपल, सरल व सम्मानित भाषा का प्रयोग आपको इसके अंतर्गत करना है. आता आपण पुढची स्लाइड बघूया. वाक्य सोपी, सुटसुटीत आणि अनौपचारिक असावी. अभी देखो, जो आपकी वाक्य है, आप जो संवाद लेखन में वाक्य कर रहे हो, लिख रहे हो, वो उलझे हुए नहीं होने चाहिए. वो एकदम सिंपल और खुले खुले होने चाहिए. और उसमें औपचारिकपना नहीं दिखाना है आपको कि आप औपचारिकपना दिखा रहे हो कि आप उनसे एकदम स्ट्रिक्टली और ऐसे अलग तरीके से बात कर रहे हो जैसे कि आप किसी बाहर के व्यक्ति से बात कर रहे हो. वैसा औपचारिक रूप से आपको संवाद लेखन नहीं करना है. संवाद लेखन करते समय आपको अनौपचारिक रूप की वाक्यों का, अनौपचारिक भाषा का इस्तेमाल करना है. जैसा कि आपको पहले ही कहा गया है, जसं आपल्याला पहिलेच सांगितलं की आपल्याला दररोज रोजमर्राच्या जीवनामध्ये आपण जे प्रकाराची वाक्याच्या भाषेचा प्रयोग करत असतो तेच प्रकाराची आपल्याला भाषाचा प्रयोग या संवाद लेखनामध्ये करायचा आहे. तर आपण अनौपचारिक भाषेचे प्रयोग आपल्या दररोजच्या जीवनामध्ये करत असतो. तर असंच अनौपचारिक भाषाचा प्रयोग आपल्याला संवाद लेखनामध्ये करायचा आहे. मतलब कि हम जैसे अपने घर में, अपने रोजमर्रा के जीवन में, दैनिक जीवन में, समाज में जिस प्रकार की भाषा का प्रयोग हम करते हैं, उसी प्रकार की भाषा का प्रयोग हमें संवाद लेखन में करना है. अनौपचारिक भाषा का प्रयोग, सरल और सुटसुटित अनौपचारिक भाषा का प्रयोग हमें संवाद लेखन में करना है.
आता आपला पुढच्या पॉइंट आहे, संवादाला योग्य समारोप असावा. आता बघा हा महत्वाचा पॉइंट आहे, की तुम्हाला तुमचा संवाद विस्कळीत नसावा. ते इकडे-तिकडे विस्कळीत नसावा. त्याला एक समारोप मिळायला हवा. त्याला एक समारोप असायला हवा. अशा प्रकारचे आपल्याला आपला जे संवाद आहे गरजेचं आहे, की आपला संवाद जेव्हा संपतो, जेव्हा त्याचा एंड होतो, तेव्हा काहीतरी समारोप त्याचा असायला हवा. असा विस्कळीत आणि अर्धवट तुमचा संवाद असायला नसावा. तर त्याला एक चांगल्या प्रकारचा समारोप असावा. मतलब जब आप संवाद लेखन कर रहे हो, तो वह संवाद आपका योग्य समारोप होना चाहिए, योग्य उसकी एंडिंग होनी चाहिए, उसमें कुछ निष्कर्ष निकलना चाहिए, उसका कुछ आदर्श लोगों के सामने आना चाहिए कि हाँ भाई ये चीज करनी चाहिए और ये चीज नहीं करनी चाहिए, ये चीज उत्तम है और ये चीज सही नहीं है। यह आपके संवाद के एंडिंग समारोप ऐसा आपका होना चाहिए, विस्कड़ित फैला हुआ कि कुछ अर्थ ही नहीं निकला उसका, कि क्या हाँ ये बात सही थी या ये बात गलत थी, ऐसा कुछ अर्थ ही नहीं निकला। ऐसा आपका समारोप बिलकुल भी नहीं होना चाहिए. आपल्या संवाद लेखनाच्या समारोपाकडून कळायला हवं, की आपल्याला काय ते महत्त्वपूर्ण गोष्टी त्याच्यामधून भेटली आहे हे आपल्याला कळायला हवं. आता पुढच्या पॉइंट बघूया आपण. संवादात हो, नाही स्वरूपात संवाद नसावा. बघा खूप महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा आपण संवाद लेखन करत असतो, तेव्हा त्या संवादामध्ये हो आणि नाही या स्वरूपाचे प्रश्न, या स्वरूपाचा आपला उत्तर तुमच्या नसावा. आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न त्याच्यात करायचे आहे, अशा प्रकारचे वाक्य निर्मिती आपल्याला करायची आहे, की त्याच्यामध्ये दुसऱ्याचं जे उत्तर असेल, दुसऱ्याचं जे मत असेल, ते मताचं तुमचं जे स्वरूप असेल, ते हो किंवा नाही हा स्वरूपाचा नसावा. कळलं? म्हणजे आपला मतलब जो हम संवाद लेखन कर रहे हैं, तो आपको दोनों व्यक्ति की कल्पना आपको खुद करनी आहे. संवाद लेखनामध्ये कसं आहे, दोन्ही व्यक्तीची कल्पना तुम्हाला स्वतः करायची आहे. तर आपल्याला जेव्हा आपण एक व्यक्तीचं लिहत असतो, तर त्या दुसऱ्या व्यक्तीच्या बोलण्याचं जे तुमचं असेल, त्याचं उत्तर हो किंवा नाही अशा प्रकारचे उत्तर नाही येईल तुमच्या समोर. ती गोष्ट लक्षात ठेवून तुम्हाला वाक्य निर्मिती करायची आहे. मतलब कि सामने वाला व्यक्ति का जो उत्तर आएगा, जो आप वाक्य निर्मिती कर रहे हो, तो सामने वाला व्यक्ति जो उसका आंसर देगा, वह वाक्य हो, हाँ या नहीं इस प्रकार का नहीं होना चाहिए. यह चीज को सोच समझकर आपको संवाद लेखन करना है. हो आणि नाही स्वरूपाचे संवाद नसावेत. आता पुढचा पॉइंट बघूया. संवाद ओढून ताळून नसावा. मतलब संवाद में ताड़ एकदम तनाव रूपी संवाद आपका नहीं होना चाहिए, उसमें खींच खिंचाव नहीं होना चाहिए, उसमें लड़ाई झगड़ा दिखाई नहीं देना चाहिए. एकदम सिंपल और शुद्ध विचार और अच्छे विचार उसमें होने चाहिए. और ताण तनाव रूप का, खींच खिंचाव रूप का आपका संवाद नहीं होना चाहिए. ओढून ताळून केलेला संवाद तुमच्या नसावा. त्याच्यामध्ये तणाव रूपी वाक्य नसावं आणि आपल्याला मानसिक तणाव झाला, आपल्याला कोणाच्याही मनाला दुखावलं अशा प्रकारचा संवाद आपला असावा नाही. आता पुढचा पॉइंट आहे आपला, संवादातील पात्रानुसार भाषेत बदल करावा. जेव्हा आपण संवाद लिहितो, तर तो संवाद कसा असावा, तर संवादातील पात्रानुसार तुमच्या भाषेत बदल असायला हवा. म्हणजे याच्यात बघा, जेव्हा आपण संवाद लिहित असतो, म्हणजे आपण मूवीज बघतो, आपण सिनेमा बघतो, त्याच्यामध्ये कसं आहे की जसा नायक बोलतो तर नायकच्या रूपाने भाषा असते, जेव्हा नायिका बोलते तर नायिकेच्या रूपानुसार भाषा असते, जेव्हा कोणताही वृद्ध माणूस बोलत असतो
तर त्या वृद्ध माणसाच्या अनुसार भाषा असते आणि जेव्हा आपण एक बालक एक एक लहान मुलगा बोलत असतो तर कसा तो तोतला बोलतो, त्याचे विचार कसे असतात, ती त्या प्रकाराची भाषा त्याच्यामध्ये असते. म्हणजे नायकाची, नायकची, वृद्धाची आणि बालकाची आणि कोणत्याही गरिबाची, कोणत्याही अमीर माणूसची. तर जसं-जसं पात्र बदलत असतं, तसं-तसं त्याची कशी असते भाषा पण बदलत असते. तर तसंच प्रकारे आपल्याला संवाद लेखन करताना पात्रानुसार आपल्याला भाषा जी आहे ती वेगवेगळी करायची आहे. नायक असला तर वेगळी, नायिका असली तर वेगळी, कोणताही वृद्ध माणूस असला तर वेगळं, कोणताही बालक असला तर वेगळं. असं वेगवेगळ्या भाषाचा प्रयोग आपल्याला त्याच्यामध्ये करायचं आहे. आता आपल्या पुढच्या स्लाइड बघूया. संवाद हा कोणकोणात सुरू झाला आहे, कोणकोणात सुरू आहे, याची स्पष्ट कल्पना लेखनातून यावी. बघा हा खूप महत्वाचा पॉइंट आहे हा. संवाद कोण-कोणात चालला आहे. म्हणजे आता रामू हा आपला मित्र श्यामू सोबत बोलत आहे. तर रामू आणि श्यामू याच्या नाव त्याच्यामध्ये सुटसुटीतपणे तुम्हाला दिसायला हवं. की कोणत्या दोन माणसामध्ये संवाद चालला आहे. तर हा असं तुम्हाला लेखन करायचं आहे की ते दोन पात्र, ते दोन व्यक्तीचं नाव आणि ते दोन व्यक्तीची ओळख त्या संवादामध्ये दिसली पाहिजे. मतलब कि संवाद किन किन लोगों के बीच में शुरू है, इसकी स्पष्ट कल्पना दिखना चाहिए आपको। उस लेखन में से आपके समझ में आ जाना चाहिए सामने वाले को कि हाँ भाई संवाद कौन से दो व्यक्तियों के बीच में चल रहा है। शुद्ध लेखनाच्या नियमाला अनुसरून संवाद लेखन हवे. आता बघा हा शुद्ध लेखन खूपच महत्वाचं आहे संवाद लेखनामध्ये. कारण आपण जे लेखन करत आहात ते वाचणार आहोत आणि त्या लेखनामधून त्याला सर्व करणार आहे. तर जेव्हा आपण संवाद लेखन करत असतो त्याच्यामध्ये आपल्याला शुद्ध लेखनकडे आपल्याला ध्यानपूर्वक बघायला हवं. त्याच्याकडे आपल्याला बघायचे खूपच गरज आहे. का? तर बघा शुद्ध लेखन करताना आपले जे शब्द आहेत ते शुद्ध असले पाहिजे. ते आपल्याला मतलब की आपले जे शब्द आहे वो गलत नहीं होने चाहिए. त्याची जे अक्षरे आहेत ती इकडे-तिकडे नसावी आणि आपल्या लेखनामध्ये चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे स्वल्पविराम, पूर्णविराम, दुहेरी अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह म्हणजे समोर हा वाक्य बोलतो आहे तर त्याला आपण दुहेरी अवतरण चिन्हामध्ये दाखवाल. तिकडे आपल्याला थांबायचं आहे तर पूर्णविराम दाखवाल आणि तेच त्याच्यामधला तेच जातीचे काही आणखी आपल्याला शब्द बोलायचे आहे तर आपण स्वल्पविरामचा प्रयोग करणार. तर शुद्ध लेखनाचा प्रयोग करून जेव्हा आपण हे लेखन कराल तेव्हा आपल्याला वाचकाला ते वाचताना कळेल की इकडे थांबायचं आहे आणि हा भाग महत्वाचा आहे. हा माणूस हा बोलत आहे. तर म्हणून आपल्याला लेखन करताना हा शुद्ध लेखन कडे लक्ष देणे हे खूप गरजेचं आहे. मतलब आपको रुकना, बोलना, आगे फटाफट बोलना है, रुक कर बोलना है और कौन से वाक्य महत्वपूर्ण है, यह सारी चीजें जब आप शुद्ध लेखन का प्रयोग करके आप संवाद लेखन करोगे तो उसमें प्रदर्शित होगी. आता आपला पुढचा पॉइंट आहे आणि लास्ट पॉइंट आहे हे महत्वाची गोष्टीच्या की योग्य त्या ठिकाणी विराम चिन्हांचा वापर हवा. जेव्हा आपण संवाद लेखन करतो तेव्हा योग्य त्या ठिकाणी विरामचिन्हाचं जेव्हा असं मी आता सांगितलं बघा शुद्ध लेखन मध्ये मतलब म्हणजे की आपल्याला ते अक्षरे आपली त्याची मात्रा वळंती जी आहे आपली वेलांटी ते बरोबर असली पाहिजे आणि कारण वेलांटीमुळे पण शब्दांचा अर्थ बदलत असतो तर ते आपली बरोबर असली पाहिजे आणि विरामचिन्ह जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला पूर्ण वाक्यामध्ये बरोबर जागावर विरामचिन्हाचा प्रयोग करणं आवश्यक आहे.
मतलब हर जगह पे जो विराम चिन्ह है आपके अर्ध विराम, अल्प विराम, स्वल्प विराम, पूर्ण विराम, एकेरी अवतरण, द्विएरी अवतरण, संयोग चिन्ह, इन सारी चीजों का जब आप इस्तेमाल करोगे तो वाचक को पता चलेगा कि हमें कहाँ रुकना है, कहाँ बढ़ना है और कहाँ हमें कंटिन्यू बोलना है, कहाँ हमें रुककर बोलना है, पढ़ना है। तो ये सारी बातें आपको उसमें से ध्यान में आएगी और वाक्य का, शब्द का अर्थ अच्छे से समझ में आएगा। तर या महत्वाची गोष्टी होती जे आपल्याला संवाद लेखन करताना आपल्याला लक्षात घ्यायची होती आणि याच्यावर आपल्याला पालन करणं हे गरजेचं होतं. तर याच्यामध्ये बघा आपल्याला हे सर्व मिक्स होतं. तर एकदा मी तुम्हाला बोलून सांगते की संवाद लेखन करताना काय असावे आणि काय नसावे. तर संवाद लेखन करताना असावे अशा गोष्टी आहे की संवाद लेखन कोणकोणात सुरू आहे याची स्पष्ट कल्पना लेखनातून हवी. मतलब किसमें किसमें शुरू है यह बात, यह कल्पना उसमें स्पष्ट रूप से दिखाई देनी चाहिए. वाक्य सोपी, सुटसुटीत आणि सरळ असावीत. आपके जो वाक्य है वो सरल और सिंपल होने चाहिए. संवादातील व्यक्तीनुसार भाषा बदलती असावी. मतलब जैसा कि मैंने आपको बताया कि जैसे जैसे पात्र बदलेंगे उस प्रकार से आपकी जो भाषा है वो भी बदलेगी. कि अगर नायक बोल रहा है तो भाषा अलग होगी, नायिका बोल रही है तो भाषा अलग होगी, कोई वृद्ध व्यक्ति बोल रहा है तो भाषा अलग होगी, कोई बच्चा बोल रहा है तो भाषा अलग होगी, कोई अमीर बोल रहा है तो अलग, कोई गरीब बोल रहा है तो अलग. उस प्रकार से क्या होती है, भाषाओं में बदलाव आता जाता है. तो जैसे कि आप देखते होंगे मूवी कि किसी चौल के इसमें दिखाया जाता है तो वहाँ के बच्चों की भाषा अलग बताई जाती है. तो इस प्रकार से भाषाओं में परिवर्तन, संवाद लेखन में व्यक्तीनुसार, पात्रानुसार ते भाषात परिवर्तन ते असायला हवं. संवादाला योग्य समारोप असावा. संवाद के अंदर जो समारोप है वो योग्य रूप का होना चाहिए. सर्वांगीण विचार वाचकापर्यंत पहुंचावा और आपके संवाद से जो विचार है, जो आदर्श जो आप देना चाहते हो, जो चीज आप बताना चाहते हो, वह विचार आपके वाचक तक, आपके वाचक मतलब जो पढ़ रहा है उस वाचक तक वह विचार पहुंचना चाहिए. इस प्रकार का आपका संवाद होना चाहिए. आता हे आपलं आपण बघितलं की संवाद लेखन करताना ही गोष्टी असावी. आता आपण बघूया की संवाद लेखन करताना कोणत्या गोष्टी नसावी. तर कोणत्या गोष्टी नसावी? तर हो आणि नाही स्वरूपाचे संवाद नसावेत. बोलणे पाल्हाणिक नसावे. बोलणे जे आहे ते पाल्हाणिक स्वरूपाचं बोलणं तुमचं नसावं, म्हणजे ताणतणाव स्वरूपाचं बोलणं नसावं. साधारण स्वरूपाचा आपला दैनंदिन व्यवहारात प्रयोग करणारी भाषा आपल्याला तिकडे बोलायची आहे. संवादात तुटकपणा नसावं. म्हणजे एक टॉपिक वरून दुसऱ्या टॉपिक वर गेले आपण अशा प्रकारचे आपला संवाद नसावा. एकच आपल्याला विषय बघायचा आणि त्याच विषयावरती आपल्याला पूर्ण संवाद करायचा आहे. संवाद ओढून ओढून ताडून केलेलं नसावं. ओढून ताडून प्रकारे केलेला नसावा. आपला तणावपूर्वक संवाद आपला नसावं. संवाद मुद्दे सोडून भटकणारा नसावं. आपला संवाद जे आहे, आपला जे मुद्दा आहे, आपला जे विषय आहे त्याच विषयावरचा आपला संवाद असायला हवं. मुद्दा सोडून आपला दुसऱ्या मुद्द्यावर जाणं म्हणजे जब हम संवाद लेखन कर रहे हैं तो कोई ऐसा शब्द आ जाता है जो दूसरे मुद्दे से रिलेटेड होता है, पर तो हम उस मुद्दे पे चले जाते हैं. तो वैसा अपना संवाद लेखन नहीं होना चाहिए. हमारा जो मुख्य मुद्दा है उसी मुद्दे पर आपका संवाद लेखन होना चाहिए. तर अशा प्रकारे संवाद लेखन करताना महत्त्वाची गोष्टी कोणती असावी, कोणत्या गोष्टी आपल्या संवाद लेखन करताना असावं आणि कोणत्या गोष्टी नसावं, हे पण मी आता तुम्हाला सांगून दिलं आहे. तर संवाद लेखन करताना आता तुम्हाला काही अडचण येतील नाही अशी माझी अपेक्षा आहे. तर आता आपण संवाद लेखनाचा एक नमुना पाहणार आहोत. आता बघा आपला प्रश्न आहे, नदीच्या काठी असलेले झाड आणि नदी यांच्यातील संवाद लिहा. बघा आता संवाद आपण निर्जीव वस्तूंचे आपण लिहित असतो आणि सजीव वस्तूंचे आपण लिहित असतो आणि याच्यामध्ये म्हणून
निर्जीव तर बोलू नाही शकत, पण आपल्याला त्याची कल्पना करायची आहे आणि संवाद लिहायचा आहे. म्हणून या पूर्वीची तुम्हाला सर्व गोष्टी मी सांगितली आहे. कारण आपण स्वतःच कल्पना करतो आणि आपण स्वतःच लिहितोय. तर आपल्याला या गोष्टी लक्षात घ्यायची आहे. आता पुढची स्लाइड बघूया. आता नदी एक किनारे की नदी के किनारे एक झाड है, वो झाड और नदी आपस में बातचीत कर रहे हैं. तर ती संवाद आपल्याला बघायचा आहे. आता नदी म्हणते, काय रे, पाने लाल का पडली आहे तुझी? आता बघा इकडे स्वल्पविराम आणि प्रश्नचिन्हाचा प्रयोग केलेला आहे. तर माझ्या बघा मी कसं वाचन करते, काय रे, पाने लाल का पडली आहे तुझी? म्हणून तिकडे बघ म्हणलं आहे की संवाद लेखन करताना विराम चिन्हाचा प्रयोग चांगल्या प्रकारे करायचा आहे. कारण जसं विराम चिन्ह असेल तसं प्रकारे आपण त्याचे वाचन करू शकतो. तर नदी बोलते कि क्यों आपके झाड़ के ये पत्ते जो है वह लाल 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 क्यों हो गए? पत्ते तो हरे होते हैं. तर बघा आता झाड काय म्हणतो? झाड म्हणतो, काय सांगू, तू मला पाणी देतेस, तुला माहित असायला हवं ना, तुझ्या पाण्यात हानिकारक रसायन आहेत. तेच पाणी प्यायल्यामुळे पानं लाल पडली आहेत. झाड़ क्या बोल रही है, मैं क्या बोलूं? झाड़ बोलता है मैं क्या बोलूं? तू जो मुझे पानी देती है ना, तो उसी पानी के अंदर बहुत सारे हानिकारक रसायन होते हैं और उन्हीं हानिकारक रसायनों के कारण वो हानिकारक रसायन में जो पानी में जो हानिकारक रसायन होते हैं वो जो मैं पीता हूँ. अब पीता म्हणजे काय, तोंडातून झाड पाणी पित नसतो. झाडामध्ये काय असतं, पाणी ते सोकतो, त्याची जडे पाणी घेतात. तर तो म्हणतो की तुझ्याच त्या पाणी प्यायल्यामुळे माझे ही झाडाचे पाने आहे, मतलब मेरे जो झाड़ के जो पत्ते हैं वो क्या हो गए हैं, लाल हो गए हैं. आता नदी बोलतो, मला खूप अस्वच्छ वाटत आहे. लोक माझ्यात कपडे धुतात, कचरा टाकतात, कंपन्याचे खराब पाणी माझ्यामध्ये सोडतात. माझ्यात राहणारे मासे मरून जात आहेत. आता बघा कसा प्रकारे इकडे स्वल्पविरामाचा प्रयोग केलेला आहे आणि मी कसं वाचन करत आहे. म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारे विरामचिन्हाचा प्रयोग संवाद लेखन करताना करायचा आहे. आता बघा नदी काय बोलते, मुझे बहुत गंदा लगता, मला खूपच अस्वच्छ वाटत आहे, म्हणजे बहुत गंदा लगता है. लोग मेरे अंदर कपड़े धोते हैं, मेरे अंदर कचरा फेंकते हैं, कंपनी का खराब पानी मेरे अंदर छोड़ देते हैं. इसलिए इनकी गंदगी के कारण, इनके इन सारे गंदी चीजों के कारण मेरे अंतर्गत जो मछलियां जीवित है, जो पल रही हैं, ते काय होते, वो सारे मर जाते हैं. आता आपण पुढच्या स्लाइड बघूया. याच्यामध्ये मग झाड त्याच्या काय प्रत्युत्तर देतो. आता झाड बोलतो, मला सुद्धा हे दुष्ट मानव कधी कपातील हे सांगता येणार नाही. वो बोलता है कि हाँ, तुमको तो वो अस्वच्छ कर रहे हैं और मुझे भी ये दुष्ट मानव कब काट देंगे, मुझे कब काट के गिरा देंगे, इसकी मुझे कोई कल्पना नहीं है. ये हम कुछ बोल नहीं सकते कि हम तो इनको इतना उपयोग दे रहे हैं, हम तो इनको इतना लाभ दे रहे हैं, लेकिन ये जरूरत पड़ने पे हम मुझे भी काट के फेक देंगे. आता नदी काय बोलतोय, कधी कळणार यांना की आपल्याशिवाय ते जगू शकत नाही. आता नदी काय बोलते, नदी बोलतीये कि इन्हें कब समझ में आएगा कि हमारे बगैर ये जीवित नहीं रह सकते. अगर मैं हूं तो इन्हें पानी मिल रहा है जो इनका जीवन है, और झाड़ है तो झाड़ के कारण इन्हें शुद्ध हवा मिल रही है. तो नदी बोलती है कब समझ में आएगा इन्हें कि हमारे बगैर यह जीवित नहीं रह सकते. आता बघा झाड काय बोलतो, तू दूषित झाली तर पाणी कोणाचे पिणार, आणि मी कापलो गेलो तर हवा कौन शुद्ध करणार. झाड़ बोलता है कि अगर आप दूषित हो गए तो ये लोग पानी कौन सा पिएंगे और जीवित कैसे रहेंगे, और अगर मुझे इन लोगों ने काट दिया तो इन्हें हवा शुद्ध करके कौन देगा, तो ये जीवित कैसे रह पाएंगे. यह चीजें इन्हें कब समझ में आएगी.
तेव्हा नदी बोलतो, असो प्रलय आल्याशिवाय काय मनुष्याला कळायचे नाही. आता बघा नदी काय बोलतोय, जाने दो, जब तक प्रलय नहीं आएगा. प्रलय येणे म्हणजे काय, जब तक इन्हें पानी नहीं मिलेगा, इन्हें शुद्ध हवा नहीं मिलेगी, ये तड़पेंगे नहीं, तब तक इन्हें कुछ समझ में नहीं आएगा. आता झाड काय बोलतोय, खरं आहे तुझं बोलणं. हाँ तुम बिल्कुल सही बोल रहे हो. जब तक प्रलय नहीं आएगा तब तक इन्हें समझ में नहीं आएगा कि पानी को अस्वच्छ नहीं करना है, झाड़ को काटना नहीं है. बघा, आता या संवाद लेखनाचा जे नमुना मी तुम्हाला दिलाय, याच्यामध्ये तुम्हाला कसं एक समारोप निघालं, की जर आपण पाणी अस्वच्छ करण्याचं थांबवलं नाही, जर आपण झाड कापण्याचं थांबवलं नाही, तर आपल्या हे धरतीवर काय येणार, प्रलय येणार. असा आपल्याला समारोप भेटला आहे आणि आपल्याला एक विचार भेटला आहे, की आपल्याला हे गोष्टी करायची नाहीये. तर अशा प्रकारच्या आपल्याला संदेश देणारा, आपल्याला एक विचार देणारा, वाचकाला एक संदेश देणारा आपला संवाद लेखन असायला हवं. तर अशा प्रकारे हा संवाद संपला आहे. आता तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही ते विचारू शकता. कोणाला कोणताही प्रश्न विचारायचा आहे तर तुम्ही ते विचारू शकता. हेलो मैम. हाँ बोलिए. गुड मॉर्निंग मैम. गुड मॉर्निंग. हेलो. संवाद लेखता गोष्ठी कैसे कर, थोड़ा आपका आवाज नहीं आ रहा था ना जब ये गोष्ठी का बता रहे थे लेखन का. सॉरी. संवाद लेखन करताना महत्वाची गोष्टी, हाँ ते मी तुम्हाला परत सांगितलं की कोणती गोष्टी असावी, कोणती गोष्टी नसावी, तेच आपला संवाद लेखन करताना गोष्टी होती. परत मी एकदा सांगते की संवाद कोणकोणात सुरू आहे याची स्पष्ट कल्पना तुमच्या लेखनातून यावी आणि तुमची जी वाक्य आहेत ती सोपी आणि सुटसुटीत असावी. हो नाही स्वरूपाचे संवाद तुमच्या लेखनामध्ये नसावेत. तुमचे बोलणे जे आहे ते पालाडिक नसावे. आपल्या संवादाला योग्य समारोप असावा आणि संवादातील व्यक्तीनुसार तुमची भाषा बदलती असावी आणि तुमच्या संवादात तुटकपणा नसावा. तुमच्या संवादात ओढून ताडून केलेला नसावा आणि सर्वांगीण विचार वाचकापर्यंत पोहोचावा अशा प्रकारचा तुमचा संवाद असायला हवं. आणि संवाद जे आहे ते मुद्दे सोडून भटकणारा नसावा. मतलब आप किसमें संवाद शुरू है वो उसमें स्पष्ट रूप से दिखाई देना चाहिए. भाषा सरल होनी चाहिए. दैनिक जीवन में आप जो यूज करते हो उस प्रकार की भाषा होनी चाहिए. ग्रांथिक अलंकारिक भाषाओं का प्रयोग आपको उसमें नहीं करना चाहिए. व्यक्ति के अनुसार आपकी भाषाएं बदलनी चाहिए. जैसे नायक, नायिका, वृद्ध, बच्चा, वो मैंने आपको भी एक्सप्लेन किया, उस प्रकार के आपकी भाषा होनी चाहिए और आपके संवाद का योग्य समारोप होना चाहिए. ठीक आहे. आणखी कोणाला काही विचारायचं आहे काय? आणि मित्रांनो तुम्हाला आजचा तास नक्कीच आवडला असेल अशी माझी अपेक्षा आहे. त्यामुळे आजच्या तासाला लाईक करायला व तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.